रिपीट. मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात मणिपूरमधून का? काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकताच भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईमधून केला. याची सुरुवात मणिपूरमधून झाली. तब्बल 6,700 किलोमीटरचा प्रवास करून त्यांनी मुंबईत देशातील प्रमुख नेत्यांना सोबत घेत यात्रेचा समारोप केला. यात्रेदरम्यान प्रवासात आलेल्या नागरिकांच्या समस्या त्यांनी सभेमध्ये बोलून दाखवल्या. या यात्रेची सुरुवात मणिपूरमधून का झाली हे आपण जाणून घेऊया. गेले 11 महिन्यापासून मणिपूर जळत आहे. मणिपूरमध्ये काय चाललंय याचा थांगपत्ताही संपूर्ण देशाला माहीत नव्हता. सोशल मीडियावर एका महिलेवर बलात्कार करून गोळीबार करण्यात आला याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर न्यायालयाने सरकारला फटकारले. त्यानंतर दोषीवर कारवाई करण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून आज तागायत मणिपूर अशांत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संपूर्ण जगाचा दौरा केला, मात्र देशातीलच एक भाग असलेल्या मणिपूरला मात्र ते एकदाही गेलेले नाहीत. मोदी यांच्या रूपाने जगात जवळीकता साधली जात असल्याचं भाजप नेत्याकडून सांगितले जातं, मात्र देशातील एक भाग म्हणजे मणिपूर हे देशापासून दूर जात असल्याची खंत एकाही भाजपच्या नेत्यामध्ये का नसावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. मैतेई आणि कुकी यामध्ये असलेला वाद अद्याप मिटलेला नाही. मणिपूरची संख्या 30 ते 35 लाख इतकी आहे. शासकीय आकडेवारीमधून आतापर्यंत 200 जण यामध्ये मारले गेले असल्याचं सांगण्यात आले. गावच्या गाव विस्थापित झाले असून आपल्याला सुरक्षित ठिकाणी जागा शोधत आहेत. तरुणाचे झुंड ते झुंड बंदूक घेऊन बाहेर पडत आहेत. अल्पसंख्याक समाजावर गोळीबार सुरू आहे. सामूहिक बलात्कार करून महिलांची सुद्धा हत्या केली जात आहे. हे सर्व सुरू असताना सरकार याकडे दुर्लक्ष करते. सरकारला बहुतेक मताची काळजी आहे. ती मते आपल्यापासून दूर जाऊ नयेत म्हणून ते त्यांना रोखू शकत नाहीत असं विरोधकांच्या मधून टीका केली जात आहे. मतांच्या जोगव्यासाठी एकदाही राज्यात गोळीबार होणं, सामूहिक बलात्कार करून महिलांची हत्या करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. अन्यथा मणिपूरमधून ही हिंसा महाराष्ट्रात सुद्धा पोहोचायला वेळ लागणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून उमेदवार आणि त्यांचे नेते ज्यावेळी तुमच्या दारात येतील तेव्हा हा मणिपूरचा प्रश्न विचारायला तुम्ही विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.